काही कामाधंद्यावर कुठेच जाता येत नाही। आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही। नुसते पाण्यात आमची वेळ निघून जातो। नाशिक जिल्ह्यातल्या पेठ तालुक्यातील बोरीचीबारी हे गाव। पाण्याच्या एक थेंबासाठी इथल्या माणसांना करावा लागणारा संघर्ष मरण यातना भोगण्यासारखा आहे। हंडाभर पाण्यासाठी 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागते। घरची सगळी कामं सोडून पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं। उन्हाच्या तीव्र झळा सोसत केलेली पायपीट ही व्यर्थ जाते जेव्हा समोर विहिरी कोरड्या दिसतात। अखेर शेवटी मिळणारं घोटभर पाणी नेमकं कसं असतं तुम्हीच बघा। एक वेळ खायला अन्न नसेल तरी चालेल, पण प्यायला पाणी द्या असं म्हणत इथल्या नागरिकांनी व्यथा मांडल्यात। आमची पाण्याविषयी हीच समस्या असेल की मार्च पवत हे विहिरीला पाणी राहते, मार्च संपलं काही विहिरी कोरडे पडतात हे कुवा। तर मग त्याच्यानंतर आम्ही हे गंद पाणी पिण्यात येत आहे आणि पाण्यावर 2 किलोमीटरवर आम्हाला पण जावं लागतंय। तर आम्हाला खूप थकलेल्या बाहेर राहत आहे। आम्हाला 4 महिने म्हणजे काही कामाधंद्यावर कुठेच जाता येत नाही। आम्हाला पोटा पाण्याचं काहीच करता येत नाही। नुसते पाण्यात आमची वेळ निघून जातो आणि विकत जरी पाणी घ्यायचं ठरलं तर 200 लिटर पाणी हे 60 रुपयाला भेटतं। तर मग ते पण पाणी आम्हाला परवडत नाही का, तर टायमावर 60 रुपये आमच्याकडे राहत नाही। त्याच्यामुळे पिण्यासाठीच नाही, आमच्या जवळ गाई बैल आहेत त्यांना पण पाण्याची गरज असते। तर मग आम्ही हेच सांगतो, आमची हीच विनंती असेल काही सरकारला का सरकारने आमच्याकडे ध्यान द्यावा, आमची पाण्याची ही अखंड व्यवस्था मिटावी हे आमची विनंती असेल। तर आम्हाला एक तर्फी सरकारने एक टायमाला अन्न खायला नसलं तरी आमच्यासाठी चालेल, पण पाणी तर पिण्यासाठी मिनिटाला त्याचा सवाल येतो। तर पाणीच नसेल तर आमचा देश, आमचं हे समजायचे आदिवासी माणसं तर यांचं जगण्याचं आणि फार मोठे प्रश्न असतील। आज पिण्यालाच पाणी नाही तर शेतीसाठी कुठलं पाणी राहाल। तर मग आमची ही विनंती असेल का सरकारने छोटी मोठी पिण्याची पण आमची अडचण भागवावी किंवा शेतीसाठी पण काहीतरी आमच्यासाठी आदिवासीसाठी विचार करावा। 60 रुपयांमध्ये 200 लिटर पाणी मिळतं खरं, पण रोजचे 60 रुपये आणायचे कुठून असा सवाल इथले नागरिक विचारतात। हंडाभर पाणी मिळवण्यासाठी या महिलांचा हा जीवघेणा संघर्ष बघा। जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून थेंब न थेंब पाणी गोळा करावं लागतंय। कोरड्या पडलेल्या विहिरीच्या तळाशी असलेलं हे गाळाचं पाणी तहान तरी भागवतं, यातच ही लोक समाधान मानतात। पाणी टंचाईचा सामना करणारं बोरीचीबारी गाव हे फक्त एक नाव आहे। उष्णतेच्या वाढत्या चटक्यांसह अख्खा नाशिक जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसतोय। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती काही वेगळी नाहीये। धरणांमध्ये पाणी साठा नाही, विहिरी कोरड्या पडल्यात, जनावरांची तहान भागत नाहीये। जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या या नागरिकांच्या जीवघेण्या संघर्षाकडे आता तरी सरकार लक्ष देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।